आज जर आम्हाला आरक्षण दिलं नाही आम्ही पूर्ण मुंबई ठप करू गणपती आम्ही नेऊन टाकू पाण्यामध्ये। म्हणून जर दादांनी जर आदेश दिला तर अख्खी मुंबई जाम करून टाकून मंत्रालय फोडून टाकू आम्ही सगळं। जरांगे पाटलांनी फक्त आदेश द्यावा, आम्ही फडणवीसला रस्त्यावर घेऊन मारू। आम्ही मराठा पेटल्यानंतर त्यांना वेळ का भेटतोय, ह्याच्या आधी का वेळ भेटत नाही। कोंबडी चोर राहण्याचा पोरगा म्हणतो आम्हाला आरक्षण नको। आम्हाला 10% ECBCचं देणं घेणं नाही। आमचा हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाजाचा कुणबी म्हणून नोंद आहे। मराठा आणि मुंबई गॅजेट ह्याच्यामध्ये कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत। आम्ही स्वतः आमच्या कुणबी नोंदी काढल्या, आमच्या प्रमाणपत्र निघाले। मग यायला काय अडचण आहे आम्हाला आरक्षण द्यायला? ते आरक्षण टिकत नाही, ते आरक्षण कुठेही टिकत नाही। मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा हे पत्र पहिलं पण छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द आहेत। सरकार बोलतंय आम्हाला आणखीन थोडासा वेळ द्या। किती वेळ द्यायचा? नाही, हे फक्त राजकारणासाठी वेळ मागालेत। यायला राजकारणाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या आमच्या जीवावर। आज याने फक्त एक लक्षात ठेवा, आज जर आम्हाला आरक्षण दिलं नाही आम्ही पूर्ण मुंबई ठप करू, मुंबई सोडणार नाही। जरांगे बोलता दादा आता गणेशोत्सव चालू आहे। हा, गणेश उत्सव चालू आहे। आम्ही पाकिस्तानहून आल्या इथं सपोर्ट करायला। आम्ही हिंदू जागी, आम्ही हिंदू जागी, आम्ही हिंदू जाणार। आपला सण आला तुम्ही अवरोध करताय, कोण म्हणलं विरोध करते म्हणून? कोण विरोध कोण करते म्हणलंय? कोण म्हणलं? कोण सांगा मला? हे निव्वळ अफवा पसरून हे करायचं। आम्ही मराठी आहे की मराठी हिंदू आहात की? तेच तर मी बोलतोय, तुम्ही पण हिंदू आम्ही पण हिंदू, पण आपलाच सण आहे, आपलाच सण सुद्धा चालू। ठीक आहे, आपला सण आहे। आम्ही काय कुठे गणपतीच्या मूर्त्या फोडल्या कुठल्या पेंडॉलमध्ये? ना की मुंबई ठप करू आम्ही। हो, मुंबई ठप करू। गणपती आम्ही नेऊन टाकू पाण्यामध्ये, गणपती आम्ही नेऊन टाकू की पाण्यामध्ये? आम्ही मराठी हिंदूच आहे ना, आम्ही गणपती टाकता नाचत नेऊ, आम्ही विसर्जन करता गणपतीचं। परवानगी एकच दिवसाची दिली असेल, पण आम्हाला मुंबई बघायचं आहे, फिरायचं, आझाद मैदानावर झोपाय जागा नाही आम्हाला, तिथं पाटलासोबत झोपायचं आहे ना आम्हाला। ओबीसीतूनच मराठा आरक्षण पाहिजे ते पण जरांगे पाटील जोपर्यंत उपोषणाला तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत। आणि एक वेळेस जर म्हणून जर दादांनी जर आदेश दिला तर अख्खी मुंबई जाम करून टाकून मंत्रालय फोडून टाकू आम्ही सगळं। दादांनी तर बोललोय की शांतता ठेवा, शांतता कवर ठेवा। 2 वर्ष झालं आम्ही शांतताच बाळताव, तुम्ही काय चुपी गेलाव का? आणि आम्हाला शांतता ठेवा, तुमचं सगळं चालतं, आमचं काय गप्प बसून आम्ही राहायचं का? आम्ही मंत्रालय बोलायशिवाय यावेळेस माघारी जाणार नाहीत। जरांगे पाटलांनी फक्त आदेश द्यावा, आम्ही फडणवीसला रस्त्यावर घेऊन मारू आम्ही। भाऊ पण जी आरक्षण भेटली होती, आरक्षण दिली होती 12% जी आरक्षण दिली होती ती तर ह्यांनीच दिली होती ना, फडणवीसांनीच दिली। आमची मागणी काय आहे? मराठा आरक्षण नाही, ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला। आम्हाला कुणबी लागू करायला पाहिजे, सातारा गॅजेट लागू करायला पाहिजे, हैदराबाद गॅजेट लागू करायला पाहिजे, बॉम्बे गॅजेट लागू करा। आमच्या ही मागण्या सोडून यांचं दुसरंच चालू आहे। दुसरं काय 4 वेळेस कमिटी स्थापन करते ती। कोर्टात जेव्हा केस चालू होतं तेव्हा सरकार कोणाची होती? अहो, सरकार कोणाची? आता सध्या सरकार यांच्या तेव्हा सरकार उद्धवजींची होती ना। सरकार कोणाची बी असू द्या, सरकार कोणाची असू द्या, सरकारमध्ये आता कोण आहे? आता निर्णय घेत आहे, आता सरकार फक्त बघायची भूमिका घेत आहे, आता काही सुद्धा करू शकत नाही। हो, जाब कोणाला विचारलं पाहिजे? जेव्हा कोर्टात केस गेलं होतं तेव्हा कोणाचं सरकार होती? तेव्हा उद्धवजींचं सरकार होतं ना, त्यांना कोणी काहीच म्हणत नाही, त्यांना कोणी काहीच म्हणत नाही। 2 मिनिटं आहे का? देवेंद्र फडणवीस जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं ना, त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस सरकार होतं, त्याने आरक्षण दिलं। मला सांगा, 30 टीम लावली, 30 टीम उद्धव ठाकरेंनी कोर्टात लावली। त्यांची टीम होती ना उद्धव ठाकरेची, देवेंद्र फडणवीसची। उद्धव ठाकरेंनी स्वतःच टीम लावली नाही वकिलाची। ऐका ना, म्हणा ना, जर बदललं असतं तर सरकार काय बोललं असतं? माझ्या वकिलाची टीम, देवेंद्र फडणवीस काय बोललं असतं? माझ्या वकिलाची टीम चेंज केली, म्हणून तर उद्धव ठाकरेंनी हाई टीम ठेवली। आता जबाबदारी कोणावर येते? देवेंद्र फडणवीसचं काय चुकतंय? देवेंद्र फडणवीसने आरक्षण देतो बोलले, आरक्षण दिलं नाही। दुसरी गोष्ट, त्यांनी स्वतःहून मराठ्यांना कधी भेटले मला सांगा? त्यांना एवढा तुझा भाव का? स्वतः येऊन इथं भेट घ्यावी त्यांनी, आणि काय ते विषय इथं क्लिअर करावा, त्याशिवाय मराठी मुंबईतून निघणार नाहीत। देवेंद्र फडणवीसना साहेबांना मराठ्यांना भेटायला काय प्रॉब्लेम होता आतापर्यंत? एवढे त्याची उपोषण साहेबांची झाले, आमच्या दादांची। त्या उपोषणला एकदा तर साहेब आले का?
आले का नाही आले. बरं दुसरी गोष्ट आरक्षण आता त्यांनी कुठलं 10% दिले ते काय म्हणतात कोर्टात आहे, ते केस कोर्टात आहे का नाही. मग ते टिकेल जेव्हा यांचं सरकार पडेल ना तेव्हा ते आपोआप जातं. त्याचा फायदा काय 10% आरक्षणचा फायदा काय तो ओबीसीतून 10. नाही मला मान्य आहे तुम्ही जे बोलता ना मला मान्य आहे. मी काय बोलतोय आता हे मुंबई येण्यापूर्वी सरकार म्हणत होती की आपण बसू आणि बात बोलूया. 2 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीसला जरांगी दादांनी फोन केला हे तर मीडियावाल्यांनी सांगितले. मान्य आहे तुम्हाला. मग त्याचं उत्तर का देवेंद्र फडणवीस का त्यांना म्हणजे ही दिली नाहीत बाबा आले नाहीत भेटले नाहीत किंवा त्यांची का टीम पाठवली नाही आत्ताच का पाठवली टीम हे तर देवेंद्र फडणवीसने विचार करायला पाहिजे ना. मराठा पेटल्यानंतर त्यांना वेळ का भेटतोय ह्याच्या आधी का वेळ भेटत नाही. 2 महिने टाइम शिंदे समिती जी त्यांनी ठेवली होती एकनाथ शिंदेने ती का बंद केली का त्यांनी ते आंदोलन दिली नाही जे ज्यांच्यावर केसेस झालेत त्या का मागे घेतल्या नाहीत. बरं घ्यायचं का कोणा हातात आहे घ्यायला फडणवीस साहेबांच्या हातात आहे ना. मग त्यांना एवढा राग का मराठ्याबद्दल याचं देवेंद्र फडणवीसने उत्तर द्यावं. आमचं बाकी काही नाही. या सरकारमध्ये खूपशे मराठा आमदार आहेत. आता तुम्हाला असं वाटत नाही मराठांमध्येच वाद निर्माण होते. नाही मराठा आमदारचा पाठिंबा आहे पहिली गोष्ट. आणि जे जे देत नाहीत ते वाटलेत आमदार गांडू आहेत माधव आमदार त्यांना यायचं कळत नाही का इथं. त्यामुळे आरक्षण आमचं गेलं. आमदारांचं पाठिंबा दिला असताना त्याने आता पण आज पण आमदार एकत्र झाले. आजही मराठाने एवढा हाल करायची गरज नाही. त्या लोकांना काय गरज आहे हे लोक रोजगार 500 किलोमीटर वरून लोक गावाकडून टेम्पो जीप पावसात उन्हा वाऱ्यात अंधारात कसं गावाकडून एवढ्या हाल हापेष्ट्यामधून लोक आलेत. फडणवीस साहेबांनी कळलं नाही का ही 4 महिने आधी वॉर्निंग दिली होती. जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही हा विषय लवकर संपवा. तरी पण जाणून बुजून हा विषय संपवला नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. काही मराठे आहेत ते बोलत आहेत की आम्हाला आरक्षण नकोय. ते मराठी कोण आहेत म्हणा ज्याचं बाप उद्योगपती आहेत ना ते बोलतात. मला सांगा कोंबडी चोर राहण्याचा पोरगा म्हणतो आम्हाला आरक्षण नको आहे. 96 कोळी मराठा म्हणतोय. अरे अवलाद कोणाच्या कोणी पायदास केली तुला माहित आहे का. 96 कोळी मराठा आहे. 80% लोक आता सुशिक्षित बेरोजगार आहेत. मराठी माणसं शेतीमध्ये जिथं जेव्हा आजोबाला 10 एकर होती आता 3 एकर पण नाही 2 एकर पण नाही त्याला भाव नाही. हा ना. मग तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही मुलांना ॲडमिशन 1.5 लाख रुपये आम्हाला म्हणजे प्रॉब्लेम कशाची आहे. प्रॉब्लेम नोकऱ्याची आहे ना. नोकरी आणि शिक्षण आम्हाला काय नको. शिक्षणमध्ये नोकरी आम्हाला राजकारण नको काय नको. मग मागणी अशी असायला पाहिजे की सीट वाढवा नोकरी वाढवा. याचं उदाहरण काय माहिती का. जर दुसऱ्या जातींना कसं आहे जर आमच्या मराठी माणसांना 80% मार्क पडले तर दुसऱ्या जाती समाजांना 60% पडतात. मग तात्पर्य आम्हाला एवढंच सांगायचं आहे की 80% वाल्यांना शिक्षणामध्ये 2-2, 5-5 लाख फी भरावी लागते आणि 60% वाल्यांना 20,000 भरावी लागते. मग आम्हाला ह्याच्यात सवलत कुठे आहे. आरक्षणाची मागणी फक्त केवळ ह्याच्यासाठी की ओबीसी मधल्याला 10,000 फीस भरावं लागते आणि ओपन मधल्याला 1,00,000-2 लाख फीस भरावं लागते. पण ओबीसी वाले पण आता आंदोलन करायला पुढे आले. ते बघा ते त्यांचा प्रश्न आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही. आम्हाला त्यांना विरोध नाही टीका करायची नाही. आम्हाला एकच मत आहे आमचं. आम्हाला 56 लाख कुणबी 56 लाख कुणबी प्रमाणपत्र निघाले शिंदे समाज बरोबर आहे निघाले. मग त्याची अंमलबजावणी काय केली नाही. एकनाथ शिंदेने काय वाचलं. व्हॅलिडिटी करायला सुद्धा अडवतात. कुणबी प्रमाणपत्र देतात आणि व्हॅलिडिटी करण्यासाठी 4-4 वेळेस 4-4 महिने वेटिंगला धरतात. 4-4 महिने वेटिंगला व्हॅलिडिटी करण्यासाठी. या मराठा आणि कुणब्याच्या जातीत ब्रिटिशकालीन सापडल्या त्या. कुणबी म्हणजेच मराठा आहे आणि मराठा म्हणजेच कुणबी आहे हे शासनाला सुद्धा मान्य आहे. तरी पण जाणून बुजून सध्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा एकटा विरोध करतोय. ज्यावेळेस उद्धवजी सरकार होतं त्यावेळेस फडणवीस विरोध पक्षात होता. त्यावेळेस म्हणला की बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्याला वाढवता येतं आणि त्याला देता येतं. आता मग तू गल्ली ते दिल्ली बसवत आहेत ना काय झालं मग आता द्यायला. आता काय अडचण आहे ह्याला द्यायला.